पुसेसावळी या गावात असलेले एक प्रसिद्ध श्रद्धास्थान असलेले मंदिर आहे। सुरुवातीला हे एक छोटेसे देवस्थान होते, जे नंतर भक्तांनी आणि ग्रामस्थांनी हळूहळू विकसित केले। काही लोककथांनुसार या मंदिराचा संबंध पेशवा काळाशी जोडला जातो, कारण की हे जे मंदिर आहे ते पुरातत्व आहे आणि त्या काळी बरेचसे हनुमान मंदिर बांधले गेले, त्यापैकी हे एक मंदिर आहे। तर या मंदिराची स्थापना कधी झाली? या मंदिराच्या स्थापनेच्या बाबतीत जुनं लिखाण आपल्याला माहीत नाहीये। जुन्या काळातलं हे हेमाडपंथी बांधकाम आहे। काका, या मंदिराची जत्रा कधी चालू होते? याची ह्या हनुमान देवस्थानची यात्रा चैत्र पौर्णिमेला, म्हणजे हनुमानाचा काळाचा जन्म, हनुमान जयंती म्हणतो आपण, त्या दिवशी असते। बाबा, या मंदिराचा जीर्णोद्धार कधी झाला? 1945 दरम्यान झाला। या मंदिराचे पुजारी किती आहेत आणि पूजा कशी होते, आरती वगैरे कशी होते या मंदिराची? या मंदिराला 3 पुजारी आहेत। साधारण आषाढ महिन्यापासून हे मंदिराचं सार सुरू होतं ते पुढच्या ज्येष्ठ अमावस्येपर्यंत असा गावकीचा टर्न आहे। श्रावण महिन्यात प्रत्येक शनिवारी इथं महाप्रसाद मध्ये राहतो। मोठ्या प्रमाणात सर्व गावातील लोक इथं महाप्रसाद घ्यायला येतात। लोकपरंपरा आणि श्रद्धेवर आधारित या मंदिराची ऐतिहासिक नोंदी कमी असल्या तरी मंदिराचे महत्त्व आणि भक्तिभाव अनेक वर्षांपासून कायम आहे। वीर हनुमाना अति बलवाना, वीर हनुमान।